सन्मानित करण्याची विनंती मी माननीय मेघराज यांना करेन. वंदितोच्या रंगमंचाला सर्व खरं तर यांचा परिचय करून देताना मला नेहमीच भाऊंचं नाव घेताना आनंद वाटतो, कारण परशुराम हे नाव ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं आहे, ज्या व्यक्तिमत्वाने इतिहास घडवलेला आहे. अर्थातच त्या पुराण ग्रंथामध्ये या व्यक्तिमत्वाने इतिहास घडवला आहे, राजकीय क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत. कारण परशुराम भाऊ भव्य दिव्य असा शिवभीम फेस्टिवल चालवतात, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या भाऊंच्यासाठी होऊन जाऊ देत. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे आणि अर्थातच हा भव्य दिव्य सोहळा आम्ही नेहमीच साजरा करतो, मग नाट्य परिषद असेल, चित्रपट महामंडळ असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा आम्ही कार्यक्रम करतो, तेव्हा आमच्यासाठी हक्काचं आणि आपलं असं व्यक्तिमत्व, अर्थातच ज्यांच्या नावामध्ये चैतन्य आणि उल्हास सामावलेला आहे, असे माननीय उल्हासदादा पवार यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय मेघराजांना करेन. माननीय उल्हासदादा पवार संत साहित्याचे गाडे अभ्यासक. सन्मान एका अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्वाचा, प्रसिद्ध निरूपणकार, संत साहित्याचे अभ्यासक असणारे माननीय उल्हासदादा. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठीच उपस्थित असणारं खास व्यक्तिमत्व, कारण माननीय राजेश पांडे सरांचा परिचय करून देताना मला नेहमीच सांगावंसं वाटतं की यांच्या नावामध्येच यश सामावलेलं आहे, कारण जिथे जातात तिथे फक्त यशच येतं. मग ती साहित्य परिषद असेल, चित्रपट महामंडळ असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, या प्रत्येक ठिकाणी हे व्यक्तिमत्व असतं, तिथे यशाची घवघवीत परंपरा आणि पताका स्थापन करतं. असे माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय मेघराजजींना करेन. पुस्तक महोत्सव जागतिक स्तरावर पोहोचवणारं आणि घराघरामध्ये वाचन संस्कृती पसरवणारं व्यक्तिमत्व, ज्यांच्यासाठी छोटे छोटे बालक ते आबाल वृद्ध म्हणतात की आम्ही वाचायला लागलो ते यांच्यामुळेच. यानंतर अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याची विनंती मी मेघराजजींना करेन, ज्यांचा परिचय करून देताना कायमच मला अभिमान वाटतो, कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनाय विनाशाय च दुष्कृताम्, अशी गीता श्रीकृष्ण भगवानांनी कुरुक्षेत्रावर सांगितली. आणि महालामध्ये बसून धृतराष्ट्राला ज्यांनी त्याचं समालोचन केलं, असं दूरदृष्टी असणारं व्यक्तिमत्व संजयजी चोरडिया, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय मेघराजजींना करेन. धन्यवाद. आणि नंतरचा शब्द खूप छान असतो, कारण आणि नंतर येणारा हा शब्द आहे तो अतिशय छान दिसणारं व्यक्तिमत्व पलीकडच्या बाजूला जे बसलंय, अर्थातच वयाने छोट्या असल्या तरी मूर्ती लहान पण कीर्ती महान असं कार्य करणाऱ्या अल्विरा मोशन्स एंटरटेनमेंटच्या CEO दीपाली कांबळे यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय मेघराजजींना करेन. कारण त्यांच्या नावामध्येच दीप आहे, जे त्या खास कला संस्कृती क्षेत्रासाठी प्रज्वलित करतात. त्यांनी जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं वक्तव्य खास पत्रकारांनी हायलाईट केलं, त्यांचं म्हणणं होतं की लोक लाखो रुपये फीस देऊन खास मुलांना सांस्कृतिकदृष्ट्या शिकण्यासाठी पाठवतात आणि बालगंधर्व वर्धापन दिन सोहळ्यामध्ये सगळ्या कलांचा संगम एका ठिकाणी होतो आणि शिकायला मिळतं. त्या PhD करतात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि चित्रपट नाट्य क्षेत्रामध्ये, त्यासाठी खास अभ्यासाचं असणारं हे त्यांचं क्षेत्र. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. धन्यवाद. आणि यानंतर प्रत्येक सोहळा जेव्हा आयोजित केला जातो त्या पाठीमागे एक खूप छान संकल्पना आकार येत असते. ती संकल्पना काय असते ते ऐकणं म्हणजे कार्यक्रमाचं प्रास्ताविक. आणि प्रास्ताविक करतायत बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष माननीय मेघराजजी राजे भोसले.